सगळे मराठीच फुल. आज दिवस सगळे मराठी लोकांचा आहे. सगळे फुल पुण्यातले आणि मुंबईतले लोक दिसतात. नंतर आता टेलिनला आलो. याच्यानंतर स्टॉकहोमला जाणार आहे. तिथून ओस्लो वरून बर्जन आणि बर्जन वरून आईसलँड, आईसलँड वरून कोपेनहेगन आणि मग मुंबई. रेस्टॉरंट चक्रा. फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आमची 10th anniversary आहे, तर त्यानिमित्त आम्ही फिरायला चाललो आहे ताल्लीनला. तर जाणारे आम्ही क्रूजने. आता खूप पाऊस येतोय, तर आम्ही निघालोय कॅबने आता सध्या, आणि क्रूजपर्यंत पोहोचू आधी कॅबने, आणि मग तिथून क्रूजने जाणार. तर तिथून पुढचा प्रवास कसा होतोय बघूया. दिवसभर काय काय बघायला मिळते. वातावरण खूप छान आहे ॲक्च्युली, आणि अनएक्सपेक्टेड होतं. पाऊस वगैरे येईल असं काहीच वातावरण नव्हतं. सकाळी 5:30च्या दरम्यान म्हणजे मी उठली होती, तर एकदम नॉर्मल क्लायमेट होता. आता एकदमच पाऊस यायला लागला. हे सगळ्या कार आहेत ना, ह्यात दिसणाऱ्या कार या सगळ्या जाण्यात बघा ह्या शूटमध्ये. क्रूजमध्ये ना असे स्मॉल रेस्टॉरंट पण आहेत, जेणेकरून आपण ब्रेकफास्ट वगैरे असं करू शकतो इथे. इथे बघा, तुम्हाला मागे गेमिंग झोन दिसत असेल. इथे गेम्स आहेत लहान मुलांना मोठ्यांना खेळायला, आणि एजनुसार आहेत. म्हणजे लहान मुलांसाठी वेगळे गेम्स आहेत आणि मोठ्यांसाठी. त्याच्यामध्ये तुमचं एज एंटर करूनच तुम्हाला गेम्स चूज करता येतात. हे बघा, क्रूजला असं जो 7वा 8वा फ्लोअर आहे, तर तिथे असं बसायला पण भरपूर मोठी अरेंजमेंट आहे. तर लोक फ्रंट व्ह्यू मिळावा म्हणून असे बसलेत छान. हे बघा, इथून फ्रंट व्ह्यू दिसणार जाताना. आणि ट्रॅव्हलिंगचा जो वेळ आहे, तर तो 2 तास आहे. क्रूजच्या ना सनडेकला आली मी. किती छान हवा सुटली, आकाश पण किती सुंदर दिसते बघा. क्रूजवर फिरण्याचा अनुभव आणि आनंद काहीतरी वेगळाच असतो. हे बघा, भरपूर मोठी क्रूज आहे. आणि इकडे ना समोर असं बसण्यासाठी सिटिंग अरेंजमेंट पण आहे.
लोक असं ड्रिंक्स वगैरे ऑर्डर करतात. आणि इथे भरपूर मोठी आहे. आता आम्ही आले ताल्लीनला. ताल्लीनच्या पोर्टवर पोहोचली आहे आणि इथे आपली पुण्याची लोक पण भेटलीत काही मागे. आम्ही ते वक्रतुंड टूरच्या मार्फत आलेलो आहोत. पुण्यावरून आम्ही 11 लोक आहोत आणि साधारण कलकत्त्यावरून 2 जण आहेत. आणि आम्ही आता सध्या पहिली हेलसिंकीला आलो, नंतर आता टेलिनला आलो, त्याच्यानंतर स्टॉकहोमला जाणार आहे, तिथून ओस्लोवरून बर्जन आणि बर्जनवरून आईसलँडवरून कोपेनहेगन आणि मग मुंबई. आमची अशी 14 दिवसाची ट्रिप आहे. मजा आली. अरे वा, आपल्याला भेटून आम्हाला बरं वाटलं. मला पण आपल्या पुण्याची लोक बघून मला जाम भारी वाटलं की मराठी लोक बोलताना दिसले. तो छोटू आहे ना टॉयलेट मध्ये होता, तो म्हणला अहो पप्पा झालं माझं. म्हणजे आपलाच माणूस दिसला. चला, छान वाटलं सगळ्यांना भेटून. मस्त. आता ताल्लीनमध्ये आलोय, तर आता चाललोय थोडं चालतच जाणार आहे पोर्टवरून, कारण जवळच आहे. म्हणजे खूप बसने किंवा दुसरं काही ट्रान्सपोर्टने जाण्याची गरज नाही आहे. ताल्लीन आहे ना, ही इस्टोनियाची राजधानी आहे. हेलसिंकीपेक्षा पण क्लीन आहे, छान आहे. म्हणजे हेलसिंकी वाईट असं नाही आहे, त्याच्यापेक्षाही छान आहे. आणि ते कन्स्ट्रक्शन वगैरे चालू दिसतंय ते पोर्टवर. हे बघा, हे बघ इथे ना कन्स्ट्रक्शन चालू आहे. आता पुढे ना ओल्ड टाउन कडे जाणार आहे. हे तर पोर्ट जवळचा एरिया चांगला डेव्हलप दिसतोय, म्हणजे एकदम दुबई सारखं दिसतंय, जस्ट लाईक अ दुबई मॉल. युरोपमध्ये कुठेही फिरा, सगळीकडे क्लीन, छान, सुंदरच दिसणार आहे. हे बघा, इकडची घरं बघा किती छान आहेत. हे पूर्ण ओल्ड टाउन आहे. आता इकडनं तर इथे बघा, प्रत्येक घराच्या बाहेर असं बसण्यासाठी चेअर, खुर्ची आहे. मस्त कुंड्या ठेवलेल्या आहेत. घरांचे दरवाजे, खिडक्या, रचना किती सुंदर आहे. आणि स्ट्रीट लाईट आहे. आता ह्या घरांना थोडंसं हॉटेल किंवा कॅफे काइंड ऑफ बनवलेलं असणार आहे त्यांनी. बघा घरांची रचना किती सुंदर आहे. हे बघा, असे ना आता त्या ओल्ड टाउनमध्ये असे कॅफे बनवलेत घरांचे.
युरोपमध्ये ना असं सायकलचं फार कल्चर आहे. म्हणजे लोक असं गल्ली बोळातून फिरताना ना मोस्टली सायकलच वापरतात. हे बघ, मग काही रेंटवर अवेलेबल असतात किंवा काही लोकांच्या स्वतःच्या वगैरे असतात अवेलेबल. हे चर्च आहे बघा. तर तिथे ना केवढी मोठी घंटा आहे बघा तेव्हा तिथं. बघा आहे का, दिसते? खूप मोठी घंटा आहे. स्वच्छ सुंदर स्ट्रीट आहे. आणि इथे ना पूर्ण रस्ते जे आहेत ना पूर्ण दगडाचेच बनलेले आहेत. हे बघा, आणि खूप खूप जुनं सगळं कन्स्ट्रक्शन वगैरे आहे. हे बघा, बघा प्रत्येकाचे कलर, डिझाईन, कन्स्ट्रक्शनची क्वालिटी खूप वेगळी. हा व्ह्यू बघा किती सुंदर दिसतोय. इथे मागे चर्च आहे, जाऊयात आपण तिकडे बघायला. हे बघा इथे शॉपिंगसाठी. इथं पूर्ण मोस्टली शॉपिंग स्ट्रीटच दिसत आहे. वा, फुलं बघ किती छान आहेत. हे पूर्ण ओल्ड सिटी आहे. बघून वाटतंय का ओल्ड सिटी आहे. एवढं छान आहे. हे बघा, ही ना रशियन एम्बेसी आहे ॲक्च्युली. तर रशियाचं जेव्हा युद्ध झालं ना, रशिया आणि युक्रेनचं, तर त्यांनी इथल्या लोकांनी युक्रेनच्या सपोर्टमध्ये इथे हे असं केलं आहे बघा. किती सुंदर वाटतात बघा, किती छान फुलं. इथं सगळं असं स्ट्रीट शॉपिंगसाठी कॅफेज आणि शॉप्स आहेत भरपूर. वाव, किती सुंदर एरिया आहे बघा. अरे बापरे, किती कॅफे. आता मी ताल्लिनच्या ओल्ड सिटीमध्ये आले बघा. मागे तुम्हाला कन्स्ट्रक्शन दिसत असतील. प्रत्येक ह्याचं वेगळं युनिक स्ट्रक्चर आहे बघा. म्हणजे घरांची रचना असेल, त्याचं कलर कॉम्बिनेशन असेल, खूप सुंदर आहे. हे बघा, आणि आता त्यांचं सगळं रेस्टॉरंटमध्ये त्यांचं कन्वर्ट केलेलं आहे, कॅफे झालेलेच पूर्ण. हां, हे बघा, हे बघा इथे वीणा वर्ल्डवाला ग्रुप पण दिसतोय. हे बघा इथे. तर त्यांना ते त्यांचे टूर गाईड असतील, ते सांगतायत इथल्या ह्याच्याबद्दल. सगळे मराठीच फुल. आज दिवस सगळे मराठी लोकांचं आहे. सगळे फुल पुण्यातले आणि मुंबईतले लोक दिसतात. खूप सुंदर.
तिकडे मागे ना एक महाराजा म्हणून इंडियन रेस्टॉरंट आहे, ते पण मला दिसलं येताना, तर त्याचं पण मी व्हिडिओमध्ये दाखवेल तुम्हाला. तर इथे तालीनमध्ये 2 रेस्टॉरंट फेमस आहे, एक महाराजा म्हणून एक आहे आणि एक चक्र म्हणून आहे. तर चक्र आम्ही आलो ना, एंट्री केली तेव्हा तिथे होतं. आता 2-2:30 वाजता आम्ही जेवण करायला नक्की तिथे जाऊ. तर हे 2 रेकमेंडेड हॉटेल आहेत तालीनमधले, तिथे तुम्ही जेवणासाठी नक्की जा. तुम्हाला पंजाबी डिशेस तिथे छान खायला मिळतील. बाजूला हो आदवे तोंपेरा. ती आजी बघा किती क्यूट आहे. हॅलो. गोरी गोरी आजी. हे बघा एखादा गड किल्ल्यासारखं दिसतंय. खूप मस्त आहे. आता चालत चालत आलोय. तर इथे ना मागे बघा हा आहे ना रशियन ऑर्थोडॉक्स चर्च आहे बघा, भरपूर मोठा आहे, छान आहे बघा. आणि ना ह्याच्या एक्झॅक्टली मागच्या साईडला ना त्यांची पार्लिमेंट पण आहे बघा. आणि त्याच्या समोरच असं छान असं गार्डन टाईप आहे बसायला वगैरे. आणि इकडे मागे पण आहे ना काहीतरी जुनं स्ट्रक्चर आहे, म्हणजे आपल्याकडं कसं किल्ला वगैरे असतो तसंच आहे. सुंदर आहे बघा. रशियन ऑर्थोडॉक्स चर्चच्या समोर आहे ना हे बघा, इथे ना पार्लिमेंट आहे. इस्टोनियाची पार्लिमेंट आहे बघा. हे बघा त्यांचा एक फोटो दिला बाहेर आणि त्याच्यावर त्याचे डिटेल्स पण दिले. इथे एक काका गाणे पण म्हणतात बघा. इथे ना रेस्टॉरंट आहे ॲक्च्युली, थोडंसं पुढे गेल्यानंतर. हे बघा इकडे. आणि तिथून आहे ना बघा खूप मस्त ओल्ड टाउनचा आहे ना पूर्ण व्ह्यू दिसतोय. हे बघा माझ्या मागे तुम्हाला सगळं ओल्ड टाउन जे आहे ना ते दिसतंय. खूप सुंदर दिसतंय बघा. आणि इथून अजून एक चर्च आहे तो पण दिसतोय. थोडं पुढे चालत आल्यानंतर आहे ना एका ठिकाणी ना असं पूर्ण व्ह्यू दिसतोय बघा, तुम्हाला दाखवते.
हे बघा, वाव, खूप सुंदर, खूपच सुंदर. पूर्ण सिटी कव्हर होती. किती सुंदर दिसते बघा. आता आम्ही फिरून दमलो आहे. आता आदवायला आम्हाला सगळ्यांनाच भूक लागली आहे. इंडियन रेस्टॉरंट एक मराठा म्हणून होतं, पण आता ते खूप लांब राहिले. आणि आता मी फिरून थोडंसं सगळं बघून आलो आहे. तर अजून एक रेस्टॉरंट आहे, तुम्हाला दाखवते, जिथे पंजाबी डिशेस वगैरे छान मिळतात असं मी ऐकलं आहे. एक कर्ली टेल्सच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं होतं मी. बघूया कसं आहे. हे बघा, हा एरिया आहे आणि इथून आतमध्ये जायचं. पूर्ण म्हणजे हे बघा, इथे चक्रा म्हणून आहे. बघूयात आता जेवण कसं आहे. रेस्टॉरंट चक्रा, त्याचा अजून एक गेट आहे बघा. तर बॅक गेटने मी आली आहे. हे बघा, इथे पण छान आहे बघा, एकदम ओल्ड कन्स्ट्रक्शन. बसायला बघा छान टेबल वगैरे आहेत. तर चक्रा हॉटेलमध्ये ना आतमध्ये पण सिटिंग अरेंजमेंट आहे आणि बाहेर पण. तर बाहेर बघा असे तुम्हाला बेंचेस वगैरे आहे. आणि हेल्सिंकीमध्ये आम्ही आल्यानंतर माझ्या खूप मैत्रिणींनी मला रेकमेंड केलं होतं की तू चक्रा हॉटेलला नक्की जा. तर मी आली. मी तुम्हाला आतमध्ये पण दाखवते कसं आहे. तुम्ही आत पण बसू शकता, छान अरेंजमेंट आहे. खूप छान इंटेरियर केले बघा. सिंपल आहे पण छान आहे एकदम. इथे गाणे पण आहे ना, इंडियन गाणे लावलेत. किती सुंदर आहे बघा, खूप मस्त आहे. आता जेवायला आम्ही आधी सूप ऑर्डर केले. त्यात एक टोमॅटो सूप आणि एक चिकन सूप ऑर्डर केले. आणि बाकीचा मेन कोर्स नंतर ऑर्डर करणे. बघूयात आधी सूप कसं येते, त्याच्यावरून ठरवूयात काय मागवायचं. काही टोमॅटो सूप आले, चिकन सूप, प्लेन नान आणि बटर नान मागवलेत. आता बघूयात कसं आहे, टेस्ट करून. दिसतंय तर छान आहे ना. बघा, भेंडी मसाला मागवला आहे, राईस आणि हे काय आहे, चिकन गोवन फिश करी. ओके, तर भेंडी तर खूप मस्त आली. फिश करी कशी आहे चांगली आहे, मस्त आले बघा. राईस पण छान दिसतंय, एकदम इंडियन स्टाईलच जेवण आहे, मस्त आहे. आता मी जेवतो. कुल्फी मागवली बघा. कुल्फी पण एकदम टेस्टी आहे, मस्त आहे. कोणता फ्लेवर आहे हा? जेवण केलं आम्ही चक्रामध्ये, तर खरंच खूप छान होतं, डिलिशियस होतं. काहीतरी 40-45 युरोचं बिल झालं आणि त्याच्यावर त्यांनी 18% वॅट लावलं आहे. चक्रामधलं जेवण झालं आमचं, पण खूप मस्त होतं, छान होतं, एकदम मस्त होतं, एकदम टेस्टी आणि डिलिशियस होतं. काहीतरी 55-56 युरोचं बिल झालं होतं, पण वर्थ होतं. आईस्क्रीम खाल्ली आणि कुल्फी पण खाल्ली, ती पण एकदम छान होती. पूर्ण ड्रायफ्रूटच होते, मस्त होतं, डिलिशियस होतं. आता अजून एक ठिकाणी आली बघा, असं चिमणी काइंड ऑफ आहे, खूप जुनी आहे ॲक्च्युली, भरपूर उंच आहे आणि थोडासा उंच ठिकाण म्हणतो आपण, टेकडीवर असं आहे, छान व्ह्यू दिसतो इथं. हे बघा,
तर आजची तालींची ट्रिप तर कंप्लीट झाली आहे. आता क्रूज हे बघा डेस्टिनेशनला पोहोचते 1-2 मिनटात. छान झाली ट्रिप. मुलांनी मस्त मज्जा केली, एन्जॉय केलं आणि भरपूर म्हणावा त्याच्यापेक्षा जास्त त्रास दिला, पण छान झाली. छान ओल्ड सिटी बघायला मिळाली तालींची. तर तुम्ही बघितला का माझा पूर्ण व्हिडिओ? तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ आवडत असतील फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका.